छावा भाग 94. श्राद्धविधीच्या दुसऱ्याच दिवशी पहिल्या प्रहराला हंबीररावांना 7 महालाची वर्दी आली. ते महाराणींसमोर दाखल झाले तेव्हा तिथे येसाजी कंक, आनंदराव, मोरोपंत, अण्णाजी, प्रल्हादपंत होते. हंबीररावांचा मुजरा घेत सोयराबाई नेहमीच्या सदरी भाषेत म्हणाल्या, "या सरलष्कर, सारे तुमचीच वाट बघत आहेत. जी काही मनसुब्यानं याद केलं तुम्हाला. तुम्ही म्हणाला त्या विचारानं आम्ही बेचैन आहोत. आता गनिम चौतर्फेनं उचल खायची भीती वाढली आहे. तुम्ही जेवढे कदीम आहात ते आपापल्या मुलखावर ठाण घेणं. आनंदराव, रूपाजी, तुम्ही सातारा तर्फ जवळ करा. येसाजी, तुम्ही 10,000ची फौज पाचाडात एक जाग ठेवा. सरलष्कर, तुम्ही टाकीनं कराड प्रांतावर उतरून आपला जमाव सिद्ध ठेवा. पंत, अण्णाजी, तुम्ही आपापले मुलूख जवळ करा." महाराणींचे हुकूम झेलीत जी म्हणत पगड्या सरासर झुकल्या. वर होत हंबीरराव मन खोलण्यासाठी म्हणाले, "पर इथली निगर्त कशानं कशी करायची हाय? बारदाना मोठा, समद पुढं ध्यान देऊन व्हाय पाहिजे. ते तुम्हा साऱ्यांच्या मसलतीनं निवांत करू. या क्षणी गरज आहे ती मुलूख राखण्याची. आजच निघावं साऱ्यांनी." जी हंबीररावांसह सारे हुंकारले. सोयराबाईंनी बैठक सोडली. सर्वांना विडे देण्यात आले. ही सदर हंबीरराव, आनंदराव यांना रायगडावरून बाहेर काढण्यासाठीच होती. अण्णाजी आणि मोरोपंत मागेच राहणार होते. रायगड उतरलेले हंबीरराव कराडच्या आणि आनंदराव सातारच्या रोखाने एकमेळाने निघाले. हंबीररावांच्या बरोबर एका विचाराची जाणती मसलतही रायगडापासून दूर दूर निघाली. मागे उरली कट कारस्थाने. पन्हाळगडावर आबांचे श्राद्धकर्म घातलेल्या संभाजीराजांनी सोमेश्वर तलावाकाठी मांडलेल्या पिंडासमोर हात जोडून म्हटलं, "आबा, चुकलं माकलं आमचं आहे. तुमचं आम्ही काही राहू देणार नाही." मनोमन हे म्हटले जाताच सभोवारच्या झाडांच्या घेरावरून कावळेच कावळे झेपावले. पिंडस्पर्श होतो न होतो तोच तो फस्तही झाला. अंत्यकर्म संपताच काय होऊ घातले आहे याची स्पष्ट कल्पना असलेले संभाजीराजे भराभर सूत्रे हलवू लागले. सज्जा कोठीत समोर बसलेल्या परशुरामपंतांना त्यांनी कोकणसुभा रावजी पंडित यांना द्यायच्या खलित्याचा मजकूर सांगितला. रा रावजी पंडित, कोकणसुभा तर्फ राजापूर यांसी अनेक दंडवत उपरी विशेष. तर्फ राजापूरकडील दिवाणी जमली रसत दाणा गोटा टाकोटाकीने इकडे पन्हाळगडी पावता होईल ते करावे. देखत पत्र जातीनिशी जमेतीसह पन्हाळ्यास हुजूर भेटीस यावे. परशुरामपंतांनी वाळू शिवरून ओली शाई टिपत खलिता बाजूस ठेवला. दुसरी वळी मेजावर उलगडती धरली. कोठीच्या पायथ्याशी जमल्या मावळ्यांचा अस्पष्ट कलकलाट वर ऐकू येत होता. त्याच्याशी मेळ घालीत पाय फेर धरून संभाजीराजे मजकूर सांगू लागले. राजश्रिया विराजित, सेना धुरंधर, सकल गुणालंकृत सरलष्कर मामासाहेब मोहिते यांचे चरणांसी. युवराज शंभूराजे यांचे अनेक दंडवत उपरी विशेष. रायगडी तीर्थरूप आबासाहेबांचा काळ होऊन 15 दिवस लोटले. इकडे पन्हाळ्यास त्यांचे धर्मशास्त्राचे करणे ते आम्ही कार्यी लावले आहे. कानी आल्या खबरांवरून रायगडी माणसांचा बनाव घडतो आहे. प्रधान मंडळ अवघे एक मसलत जहाले आहे. महाराणी मासाहेब त्यास हातास धरून खलबतात आहेत. रामराजे यास मंचकारोहण करू म्हणतात. आम्हाला परके एकले पाडू बघतात. जीवास धोका होईल असा अंदेश पैदा झाला आहे. तुम्हाखेरीज पाठी राखा, अन्य नाही. तुम्ही पूर्वील आबासाहेबांपासून इमानाचे. आम्ही ज्येष्ठ असता, दौलतीस गनिमांचा घेर असता आम्हास बगलेस टाकणे हा कोण मामला?
कुलदैवताच्या आण भाकेने इमान बरे रक्षून असणे, आम्हास जोड देणे, जे साहेबी केले असते तैसेच करून चालविणे, तुम्ही आम्हास त्यांच्या ठाईच आहात, बहुत काय लिहिणे, जाणीजे. शृंगारपूरच्या पिलाजी मामांनाही समय बाका आहे. सुभे प्रभानवल्लीची जमावशी बंदी एक जाग करून बरे सिद्ध असणे असा खलिता तयार झाला. महाराज गेल्याची वार्ता ऐकून कोल्हापूर, राजापूर, मलकापूर, रांगणा, वारणखोरे, सामानगड, विशाळगड अशा भागांतून रोज मावळ्यांचे तांडे युवराजांना मुजरा देण्यासाठी पन्हाळगड चढत होते. त्यांचा ओघ बघून सावध झालेला हिरोजी फर्जंद कोकणपट्टीत निसटला होता. जमल्या मावळ्यांतील निवडक माणसे उचलून संभाजीराजांनी किल्लेदार विठ्ठलपंत, बहिर्जी इंगळा, सोमाजी व कृष्णाजी बंकी यांच्यावर हत्यारबंद चौकी पहारे चढवून पन्हाळा पटात घेतला होता. अक्षय्य तृतीयेला आदली रात्र उद्या काय घडणार याची चिंता करीत उतरली. पन्हाळ्यावर काय घडले आहे याचा काहीच मागमूस नसलेले कटवाल्यांचे खलबत दरुणी दालनात बसले. दालनाच्या बंद दरवाजावर कान्होजी भांडवलकरांच्या हत्यारबंद धारकऱ्यांचा कडेकोट पहारा फिरू लागला. आत महाराणी सोयराबाई बसलेल्या. बैठकीसमोर अण्णाजी दत्तो, मोरोपंत, प्रल्हाद निराजी, राहुजी सोमनाथ हे मंत्रीगण, हवालदार कान्होजी भांडवलकर, जासुदांचा नाईक खंडोजी, गणोजी कावळा, शहाजी भोसला असे कटवाले फेराने उभे होते. उदयिक अक्षय तृतीया आहे. दिवस मुहूर्ताचा आहे. बाळराजांच्या मंचकारोहणास योग्य आहे. अण्णाजींनी सलामीची आघाडी खोलली. ज्यांच्यासाठी हे तालेवारांचे खलबत बसले होते ते रामराजे आपल्या सुखदालनात शांत झोपी गेले होते. पण अण्णाजी, या मसलतीत सरलष्कर असते तर बरं होतं. मोरोपंतांनी चिंता व्यक्त केली. आता नसले तरी राज्याभिषेकास ते येतील असे पाचारण करू. दूरची स्वप्ने बघणाऱ्या सोयराबाई खलबत फुटू द्यायला तयार नव्हत्या. युवराज ज्येष्ठ आहेत. उद्या त्यांच्या ज्येष्ठपणाचं कारण पुढं करून कुणी अदावत घेतली तर काय करणार आपण? खुद्द हंबीररावच त्या विचाराचे दिसतात. मोरोपंत पुढे जे जे आडवे येणार असे वाटत होते ते बोलू लागले. युवराज ज्येष्ठ असतील, पण प्रत्यक्ष स्वामी हयात असता ते दिलेरला सामील होतात. मग त्यांच्या पश्चात मस्तकी छत्र झाल्यावर ते काय करतील याचा भरवसा कुणी द्यावा? स्वभाव तेज लहरी आहे त्यांचा. कारभारी मामला आणि माणसं यांचा मेळ पाडणं नाही साधणार त्यांना. अण्णाजी जाळे विणू लागले. पण बाळराजे अजान आहेत. दौलतीचा व्याप मोठा आहे. प्रल्हाद निराजी न्यायबुद्धीने बोलले. शिवाय गनिमांचा चारी तर्फांना घेर आहे. राहुजींनी त्यांचा सूर उचलून धरला. बाळराजे अजान आहेत ते तर साफच आहे. त्यांच्या नावे शिक्कामोर्तब करतील त्या महाराणी साहेब तर जाणत्या आहेत. कैलासवासी स्वामींनी हे राज्य अजान वयातच उभे केले, तेही जाणत्या आऊसाहेबांच्या बळावर. अण्णाजींनी सोयराबाईंचा पाठ जिजाऊंच्या पंक्तीला मांडला. पण कैलासवासी स्वामींची अंतिम इच्छा काय होती ते स्पष्ट झाल्याशिवाय आपण करतो आहोत त्याला रयतेची मान्यता कशी लाभावी? मोरोपंतांनी मुळाला हात घातला. आमच्या बाळराजांच्या लग्न कार्याला स्वारीनं पन्हाळगडी आवतण धाडलं नाही, यातच त्यांची इच्छा दिसत नाही काय? सोयराबाईंनी सुरेख पलटी मारली. खलिते धाडूनही युवराज रायगडी पडल्या छत्रपतींना भेटायला येत नाहीत, यात त्यांचाही इरादा स्पष्ट होत नाही काय? अण्णाजींनी त्या पलटीला जोड दिली. पण युवराजांना इथं बोलावून घेतलं आणि त्यांच्यासमोर हे मांडलं तर कुणी सांगावं ते समजुतीनं घेतीलही. मोरोपंत हे बोलताना चाचरले, पण बोलले. काय बोलता तुम्ही पेशवे? त्यांना इथं इतमामानं आणणं हे आपल्या हाती निखारे ओढून घेणं आहे अंगावर. तसं घडणारच असेल तर
तर आम्ही सुरनिशीची वस्त्र उतरून या सेवेतून मुक्त होऊ. अण्णाजींनी हातचा बाहेर काढला आणि आम्हीही आमचं महाराणीपद रायगडीस ठेवून थेट तळबीडची वाट धरू. सोयराबाईंनी त्या हातच्यात आपला बिनतोड एक मिसळला. स्पष्ट सांगतो आम्ही, युवराज गादीवर येण्यास पात्र नाहीत. ते स्वामी होण्यात दौलतीला धोका आहे. आम्ही स्वामींचं अन्नभक्षण केलं आहे. त्यांच्या दौलतीला गोता देण्याचं पाप आम्ही करणार नाही. रामराजे स्वामी होण्यातच राज्याचं हित आहे. अण्णाजींनी डळमळीत मोरोपंतांना विणल्या जाळ्यात पुरते गुंडाळले. तरीही मोरोपंतांनी मोलाची शंका बोलून दाखविली. हे पटतं आम्हास, पण पन्हाळगडी राहून युवराज हे स्वस्थपणं बघतील, याला मान तुकवतील, असं कसं धरून चालता तुम्ही अण्णाजी? वास्तविक फितव्यानं गनिमाला सामील होणाऱ्यांना स्वारीनं माफ कसं फरमावलं याचंच कोडं वाटतं आम्हाला. युवराज वारस तर नाहीतच, पण ते शिक्षापात्र गुन्हेगार आहेत हे सोयराबाईंनी आडवळणाने सुचविले. पंत, जे मायेपोटी स्वामी करू शकले नाहीत तेच आपणाला कठोरपणानं करावं लागणार आहे. तुमची आमची भेट होती तर जे स्वामींनी सर्वप्रथम करण्याची आज्ञा आपणाला दिली असती तेच करावं लागणार आहे. धडक मारण्यापूर्वी गवारेडा पायखुरांनी माती उकरतो तसे अण्णाजींनी शब्द उकरून काढले. म्हणजे? आम्ही नाही समजलो तुम्ही काय म्हणता ते सुरनीस, मोरोपंत गोंधळून म्हणाले. रामराजांना मंचकारोहण करताच फौजबंदीनं पन्हाळा घेरून युवराजांना जेरबंद करून महाराणींसमोर आणावं लागेल. त्याच करतील त्यांचा काय तो आखरी निवाडा. अण्णाजींच्या मनात साठून साठून घट्ट झालेले गरळ बाहेर पडले. सुरनीस? मोरोपंत अंगभर थरथरत चित्कारले. होय, आम्ही पुन्हा तेच म्हणतो. युवराजांना जेरबंद करूनच आणावं लागेल. पंत, एका म्यानात दोन हत्यारं राबत नसतात. रामराजांना गादीवर बसवून युवराजांना खुलं सोडू म्हणाल तर ते तुम्हा आम्हाला काय, खुद्द रामराजांनाही सुखाची झोप लागू देणार नाहीत. सर्वात अधिक धोका त्यांना आणि महाराणींना पोहोचेल. आम्ही चांगलं जाणतो युवराजांना. अण्णाजींच्या बोलण्याने मोरोपंतांसह सारे सुन्न झाले. खलबताच्या एकाच टप्प्याचा विचार सर्वांनी केला होता. अण्णाजींच्या तोंडून त्याचा दुसरा टप्पा खुला होताच सारे चमकले, गंभीर झाले. स्वामींच्या दौलतीच्या बऱ्या निर्गतासाठी रामराजांना मंचकारोहण करणं जसं महत्त्वाचं आहे तसं हेही अटळ म्हणून करावं लागणार आहे. धमक नसेल तर या फंदात न पडता दौलतीचं भवितव्य दैवावर सोपवून आपापल्या वतनावर जावं सर्वांनी. अण्णाजींनी कौशल्याने सर्वांना कर्तव्याची जाण दिली. मोरोपंतांना आता कळून चुकले की आपण दलदलीच्या पाणंदीमध्ये निम्म्यावर फासला काटला आहे. इथून परतणे शक्य नव्हते. कारण जे युवराजांना बंदिस्त करू म्हणतात ते पेशव्यांना प्रसंगी अंधारकोठीस दाखवायला कमी कसे करतील? हे सोडून युवराजांकडे जावे तर ते बदनाम. एकच मार्ग उरेल, वस्त्रे उतरून मुक्त होणे. या बिकट प्रसंगी कैलासवासी स्वामींचे राज्य टाकून मुक्त होणे हे कसले इमान ठरेल? मोरोपंत पार गोंधळले. दलदलीची पाणंद चालण्या वाचून मार्गच नव्हता. खूप विचार करून ते बोलले. ठीक आहे अण्णाजी, आम्ही सहमत आहोत या मसलतीला. ते ऐकताना सोयराबाईंचा चेहरा झळझळून उजळला. मोरोपंतांच्या संमतीमुळेच बुंध्या मागून फांद्या उतराव्यात तसे प्रल्हाद निराजी, राहूजी, कान्होजी सारे या धाडशी कटाला हातजोड द्यायला तयार झाले. जमल्या आसामींचा इतबार घेण्यासाठी महाराणींच्या वतीने भवानीच्या पवित्र भंडाऱ्याची परडी फिरली. मळवट भरले गेले. कटाचे खलबत उलगले. बाहेर पडणाऱ्या कान्होजी भांडवलकरला महाराणी म्हणाल्या, कान्होजी, बाळाजींना आम्ही तातडीनं याद केल्याचं सांगा. जी.
थोड्या वेळातच चिटणीस बाळाजी महाराणींच्या समोर कलमी सेवेस रुजू झाले. चिटणीस, आम्ही सांगतो त्या भातेनं खलिते सिद्ध करून उद्या दिवस फुटीला पन्हाळगड आणि कोल्हापूर तर्फेला आमचे विश्वासू जासूद खंडोजी नाईक आणि गणोजी कावळा यांच्या मार्फतीनंच टाकोटाक रवाना करा. जी. महाराणी काय मजकुराचे खलिते सांगणार याचा बाळाजींना ठाव आला नव्हता. पन्हाळ्याला किल्लेदार विठ्ठलपंत, हवालदार बहिर्जी इंगळा, हिरोजी फर्जंद आणि सोमाजी बंकी यांना लिहा. येथील मसलत एक प्रकारची आहे. युवराजांस कैद करून बहुत सावधपणे असणे. स्वारी गेल्याचं वर्तमान फुटो देऊ नये. कोल्हापुरी जनार्दनपंत सुमंत आणि पाराजी पेडगावकर यांस लिहा. पन्हाळ्याच्या मसलतीस विठ्ठलपंतांना कुमक करून बंदोबस्तानं असणे. एक खलिता दौलतीच्या युवराजांनाही द्या. युवराजांच्या खलित्यात मजकूर घाला. स्वारीच्या तब्येतीस वाखा आहे. लवकरच आरोग्य होईल. भल्या बुऱ्या अफवा उठता आहेत त्यावर विसंबू नये. चिंता करू नये. सोयराबाईंचे हे आगळे दिव्य रूप बाळाजी आवजी विस्फारल्या डोळ्यांनी बघतच राहिले. त्यांच्या तोंडून शब्द फुटेना. चिटणीस, आम्ही तुम्हाला सांगतो आहोत, खलिते तयार करून तुमच्या शिक्के दस्तुरीने ते आमच्याकडे आणून द्या. सोयराबाईंचा आवाज जरबी झाला. बाळाजींनी मान खाली घातली. कसल्या तरी निर्धाराने ते म्हणाले, आम्ही राज्याचे दरखदार. युवराज ज्येष्ठ खाविंद असता असे खलिते या हाते आम्ही कसे लिहावे? क्षमा असावी. आमच्यानं हे होणार नाही. काय म्हणालात? तुमच्या दस्तुराशिवाय खलिते मानले जात नाहीत म्हणून तुमचा मुलाहिजा. विसरलात आम्ही महाराणी आहोत? गैरसमज नसावा. घरी पुत्र आवजी आहेत. त्यांना शिक्क्यांनिशी पाठवून देतो. जी घेणे असेल ती सेवा त्यांच्याकडून सरकारांनी घ्यावी. आम्हाला यात गुंतवू नये एवढीच प्रार्थना. सोयराबाई चडफडल्या. पण त्यांना चिटणीशी शिक्के हवे होते. कुणाच्याही धोंड्याने का होईना आंबा पडायला पाहिजे होता. द्या त्यांना पाठवून तातडीनं. या तुम्ही. त्यांनी बाळाजींना आज्ञा केली. बाळाजी निघून गेले आणि त्यांचे पुत्र हजर झाले. महाराणींनी सांगितल्यावर हुकूम आवजीने खलिते तयार करून थैली बंद करून ते त्यांच्या हवाली सुपूर्द केले. आवजी काम संपवून निघून जाताच वर्दी देऊन सोयराबाईंनी खंडोजी नाईक आणि गणोजी कावळा या आपल्या विश्वासू चाकरांना बोलावून घेतले. त्यांच्या हाती ते खलिते देऊन सावधपणाच्या सर्व तपशीलवार सूचना त्यांना दिल्या. खंडोजी गणोजी बनावट खलिते घेऊन 7 महाला बाहेर पडले. आता रायगड रातकिड्यांच्या अविरत कार्यरत करकरीत मुरत चालला. भाग 94 समाप्त.